काय म्हणणं याचं? या आनंदी पण ना उगाच चिंगीला नेलं राघवकडे. मला बघून घाबरेल तरी ना, तर त्याला त्रास तरी देईल. ये बाळा. चिंगडी, ए माझं पिल्लू, भेटलीस बाबांना? हो. हा, घाबरलं नाही ना माझं बाळ? नाही, मी कशाला घाबरू? माझाच तर बाबा आहे ना तो. हो ग बाई, तुझाच बाबा आहे. बाबांना त्रास नाही द्यायचा आता. चिंगी, आता बाबांना आराम करू देऊयात आपण. चल आपण दोघी मिळून टीव्ही बघूया. आजी नाते मिळून टीव्ही बघू. ये बघू ये. पाहून घे ना, एक एकाला पाहून घेईन मी. जानो मग, जानो जानो जानो. अरे का मेचा बंग म्हटले बेटा, जा निघल. बाबा झोपलाय ना, आवाज नाही करायचा. टीव्हीचा पण आणि आपला पण. अरे वा चिंगी, तू तर आजीची पण सासू निघालीस. ठीक आहे, मी आवरायला घेते. आनंदी, ते राघवची औषधं संपली असतील ना ग? नाही, नाही संपले. आहेत ना? हो. आणि ऑफिसला कळवलंस का त्याच्या? कळवलं. हा, हे बरं केलं. आणि ते बँकेचं पैशाचं तू करणार होतीस ते? बँकेचं पण काम झालं आई. हा. आणि त्या विराज इनामदारांचे पण पैसे देऊन टाकले. हा. राघव, सोडून नाही अतुल. अतुल नाहीये इथे. शांत हो बरं. आनंदीला बोलवू का? अतुल थांब. काय होतंय तुला? अतुल, राघव, काय झालं राघवला? आई थांब, बघते. हा, अगं, काय झालं बाबाला? चिंकू चिंकू, काही नाही झालं, काही नाही झालं. आई गेली ना, इथे बस बस, टीव्ही पाहतो. हा राघव, काय होतंय? बघ ना. अहो, काय होतंय? हा, काहीतरी वाईट स्वप्न पडलंय त्याला. आधी त्याला उठव. या सगळ्याचा वाईट परिणाम झालाय त्याच्या मनावर. असं व्हायला नको. उठव आधी त्याला. अहो, उठा बरं, डोळे उघडा आधी. काही नाही, स्वप्न आहे, वाईट स्वप्न पडलंय तुम्हाला. डोळे उघडा बरं आधी, डोळे उघडा. काही नाही झालंय, मी आहे इथे, तुमच्या सोबतच आहे मी. वाईट स्वप्न पडलं असेल तुम्हाला, तुम्ही बरे व्हा बरं आधी. बरं होऊन त्या अतुल भाऊंना काय धडा शिकवायचा तो शिकवा. तुम्ही कसलाच विचार नका करू आता. त्रास होतोय तुम्हाला. आणि वर्षाताईंबद्दल तर अजिबात विचार करू नका. मी बोलले त्यांच्याशी केसबद्दल, त्या घेतील तुम्हाला समजून. तुम्ही कसलीच काळजी करू नका. वर्षामुळे नाही घाबरत आहे तो अतुलला. मग आनंदी, हा, आनंदी, राघव समोर सगळं नाही बोलता येणार मला तुझ्याशी. शांत कर त्याला आणि मग वरती ये. आनंदी, हो
इथेच पाणी देऊ तुम्हाला? अहो पाणी घेता? झोपा. शांत झोपा. रमाताई, आनंदी, काय म्हणत होता तुम्ही खाली? वर्षाताईंसाठी अतुल भाऊंना हे झोपेत घाबरले नाही, म्हणजे मला नाही कळलं. आनंदी, राघवची आत्ता जी अवस्था झाली आहे ना ती त्या अतुलमुळे झाली आहे. पण ह्यांचा अपघात झाला ना, म्हणजे अपघात झाला पण तो घडवून आणला होता. काय बोलताय तुम्ही? आनंदी, मला माफ कर. खरं तर हे सगळं मी तुला खूप आधीच सांगायला हवं होतं, पण त्यावेळेला सगळ्यांचीच परिस्थिती खूप नाजूक होती. सगळ्यांचं लक्ष राघवच्या तब्येतीकडे होतं. मला ती वेळ योग्य नाही वाटली म्हणून नाही सांगितलं. पण आता तुला सत्य सांगावंच लागेल. आनंदी, ज्या वेळेला तू राघवच्या दीर्घायुष्यासाठी वडाला फेरे मारत होतीस ना, त्यावेळेला हा अतुल राघवच्या जीवावर उठला होता. अतुल आणि त्याच्या माणसांनी राघवला घेरलं. राघवकडे अतुलच्या विरोधात काहीतरी ठोस पुरावा आहे आणि म्हणूनच अतुलला राघवनी कोर्टात जायला नको होतं आणि म्हणून अतुलनी राघवला अडवण्याचा प्रयत्न केला. काय? ज्या माणसाच्या दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करत होते, ज्यांच्यासोबत 7 जन्माचं स्वप्न बघत होते, त्याच वेळेला हा माणूस ह्याच्या जीवाशी खेळत होता. त्यामुळे ह्या माणसाला मी काय देवही माफ नाही करणार. या माणसाला त्याच्या पापाची शिक्षा बरोबर मिळणार. बघा तुम्ही. आई, काय चाललंय तुझं? पाय बरा झालाय तुझा आता? काय नाही रे राघवा, ही व्हीलचेअर हिचा विचार करते. कर्णिकांच्या नशिबाला चिकटलीये. नाही, माझ्यासाठी आणली होती भाड्याने. आता माझं झालं, आता तू बसलास याच्यावर. मला काय म्हणायचंय, आपण विकतच घेतली असती तर स्वस्त पडली असती ना रे. तू पण काय विचार करशील आई काय बोलते. काय बघ ना नशीब, आता दोघांचे पाय असे. घर कसं चालायचं? आई, काय ग, काय झालं? आई, मला जरा ह्यांच्याशी बोलायचं होतं. हो का? पण माझ्यासमोर कसं बोलणार? नाही नाही, तसं नाही. थट्टा केली ग. बोल बोल. चल बाई, मी जाते. माझा टीव्ही बघायचा राहिला. हात दे. सावकाश. काय झालं? मला महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. मला खरं खरं सांग,
तुमचा अपघात कसा झाला आणि तो खरंच अपघात होता की दगाफटका? काय झालं साहेब? म्हणजे काय पाहिजे होतं का? कोणाकडे जायचं? राघव कर्णी कुठं राहतात? 7व्या माळ्यावर. काय झालं? त्यांनी काय केलं? साहेब ऐका ना. साहेब 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 काय झालं? साहेब सांगा ना काय झालं? साहेब ऐका ना. बबन कर्णिकांकडे आलेत का? हो. काय चाललंय काय माहिती त्यांच्या घरात. आधी कोर्ट केस आणि आता पोलीस. नक्की काय रे? काय कळत नाही. माझे गुडघे गेले का? वर्षा दरवाजा उघड बाळा. वर्षा अगं बेल वाजते, दरवाजा उघड. आई तू उघड ना ग. काय बोलतेस तू? एक तर माझे गुडघे अशक्त, त्यात मी ऑपरेशनची बाई. आईला दरवाजा उघड सांगताना काही वाटत नाही तुला? काय सतत गुडघे गुडघे करत बसत नाही. आज तू उघड दरवाजा. आता पण दरवाजा उघडून झाला. उघड जरा दरवाजा. कर तू उघड. आयुष्यभर इमोशनल ब्लॅकमेल वाटतंय तुझं जरा आईबद्दल काहीतरी. पोलीस. आई बाई काय झालं? कशासाठी आलात? काय झालं म्हणजे कळेल का? का आले पोलीस? अहो राघव कर्णिक आहेत का? हा आहे माझा मुलगा, पण त्याला बरं नाही आहे. अहो कारण काही नाही केलेलं आहे त्यांनी. त्यांना मग ते कशासाठी आले? आई थांब ना जरा थांब. आता काय केलं राघव भाऊजींनी? फ्रॉड केला की काय? आजकाल अशा अनेक केसेस होतात. अहो नाही ताई, ते राघव पडलाय ना, तेच प्रकरण असणार. बहुतेक असंच असावं काहीतरी. हे बघा मॅडम, आम्हाला राघव कर्णिकांशी बोलू द्या. पण माझा मुलगा निर्दोष आहे. त्याला म्हणजे काहीच नाही करता येत बिचाराला. त्याच्यासाठी कशासाठी राघव कर्णिक का बोलतायत? आई थांब तू. आनंदी आनंदी ए आनंदी आनंदी हे बापू पोलीस आले. पोलीस आले का? राघवला विचारते तर. अहो शांत व्हा, शांत व्हा. घाबरण्यासारखं काही नाहीये, शांत व्हा. आई आई ते म्हणतायत ना घाबरण्यासारखं काही नाहीये. थांब ना, दादाला येऊ दे मग बघती. ते कृपया गर्दी करू नका, थोडं मागे व्हा. काय काय झालं? काय झालं काय? नाही काही नाही, तुम्ही मागे व्हा थोडं. हाय हाय. हे घ्या साहेब. पाणी घे, पाणी. काय झालंय? काही मोठं प्रकरण आहे का? आई थांबशील जरा. मी थांबते. कर्णिक साहेब, तुमच्या अपघाताबद्दल कळलं, शॉक होता. अगं साहेब ओळखता तुम्ही माझ्या लेकाला? अय्यो का नाही ओळखणार? नावाजलेले वकील आहेत कर्णिक साहेब. साहेब कसं वाटतंय आता? आता बरं आहे. आम्ही हॉस्पिटलला येऊन गेलो होतो. तिथे कळलं की तुमची अवस्था बोलण्यासारखी नाहीये. त्यामुळे आम्ही सुद्धा प्रेशर टाकलं नाही. पण आम्हाला जाणून घ्यावं लागेल, तुम्हाला केस करायची आहे का? कुठली केस? काही दगाफटका झालाय का? तुम्ही तुमच्या बहिणीची कंप्लेंट घेऊन आला होता, आम्हाला आठवतंय. त्यावेळी यांना त्यांच्या मिस्टरांनी मारहाण केली होती. तर हे सगळं याच्याशी रिलेटेड आहे का? त्या दिवशी तुमची कोर्टात केस होती. तुम्ही कोर्टात न जाता त्या बिल्डिंग मध्ये कसं गेला? तुमची कोर्टाची डेट चुकली. हे सगळं कशामुळे झालं कर्णिक साहेब? इतका वेळ चौकशी चालू आहे.
अगं पोलीस आहेत ते, उलट सुलट चौकशी करणारच ना. ते राघवची तब्येत काही ठीक दिसत नाही हो. हो ना. त्या बिल्डिंगचं नाव मोतीलाल नगर मध्ये एक बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगला फक्त 2 मजल्यांचीच परमिशन आहे आणि 3ऱ्या मजल्याचं बांधकाम तिथे सुरू झालं होतं जे अनधिकृत होतं. त्याची केस ती आमच्याकडे आली होती आणि म्हणून मी तिकडे गेलो होतो. साहेब, तुम्ही खूप मोठे वकील आहात. अशा कामांसाठी तुमच्याकडे असिस्टंट आहेत, पोलीस आहेत. अहो, इन्व्हेस्टिगेशनसाठी तुमच्याकडे एक वेगळं डिपार्टमेंट असतं ना. मग तुम्ही तिकडे कशाला गेला? बरोबर आहे. ते असं की मी घराच्या जवळच ती बिल्डिंग होती आहे आणि तिथे मी स्वतः म्हणून गेलो होतो. आणि ठीक आहे, म्हणजे अशी कामं मी स्वतः आधी केलेली आहे, त्यामुळे मी स्वतः तिथे जावं असं मला वाटलं. आणि तिकडे गेल्यानंतर कळलं ते असं काही बांधकाम वगैरे तिकडे काही नव्हतं. आणि खरं तर आम्हाला कंप्लेंटच फेक कंप्लेंट होती आणि म्हणून मग आम्ही काही ती केस घेतली नाही. नाही आनंदी, खोटं बोलतोय हा. तो सांगतोय ना अशी कुठलीही केस नव्हती. त्याला फसवून नेण्यात आलं तिथे. ठीक आहे साहेब, जी काही माहिती हवी होती ती आम्हाला मिळाली. काळजी घ्या. कसं आहे, डॉक्टर, वकील हे आपल्या देशाची संपत्ती आहेत. त्यांना दगाफटका झाला तर आम्हाला लक्ष घालावंच लागेल. बरं कर्णिक साहेब, येतो. काय नाही, काय नाही. चला ताई, चला. आता माझ्या जीवात जीवाला कसली घाबरले होते मी. गोंधळ उडवला होतास नुसता घाबरून. पोलीस पहिल्यांदा आले ना ग. अगं मुलगा वकील आहे ना तुझा, घाबरतेस कसली पोलिसांना. चल आता आई, औषधं घ्यायची अजून. चल घेऊया ना, घेऊ. चल. आनंदी, आपल्या बहिणीची इतकी महत्वाची केस असताना कुठल्या तरी बिल्डिंगचं इल्लीगल काम बघायला कसं काय जाऊ शकतो हा माणूस? नाही, राघव खोटं बोलतोय, पण त्याला विचार तो खोटं का बोलतोय ते. हे सगळं अतुलमुळे झालंय. त्याला त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. विचार त्याला. अहो, मला बोलायचंय तुमच्याशी. काय झालं? तुम्ही पोलिसांशी खोटं का बोलला? मला माहिती आहे तुमचं त्या बिल्डिंग मध्ये काही काम नव्हतं. आणि ते मी कामासाठीच गेलो होतो तिकडे. त्याला विचार त्याची बॅग कुठे, काय होतं त्याच्यात. त्या बॅगेत पुरावा होता ना. कुठे गेला तो पुरावा? विचार त्याला काय होता तो पुरावा. मला माहिती आहे अतुल भाऊंच्या विरोधात तुमच्याकडे मोठा पुरावा होता. कुठे गेला तो पुरावा? नेमकं त्या दिवशी काय झालं हे सगळं सांगून टाका मला. विचार त्याला त्या इल्लीगल बिल्डिंगच्या बांधकामावरती कोणाची चौकशी करायला गेला होता. अहो, कोणाची चौकशी करायला गेला होता तुम्ही त्या बिल्डिंग मध्ये? ती वेळ आपल्यासाठी किती महत्वाची होती. आणि त्या दिवशी तर आपल्याला उशीर झाला होता ना. तुम्हाला कोर्टात पोहोचायला उशीर झाला होता. तुम्हाला कोर्टात पोहोचायचं होतं ना. मग तुम्ही का गेला होता तिथे बिल्डिंग मध्ये? तुम्ही खोटं बोलतायत ना. काहीतरी नक्कीच झालं त्या दिवशी. तुम्ही का नाही सांगत आहे? कोणामुळे ही अवस्था झाली आहे तुमची? कोणी केलं हे सगळं? तुम्ही असं नका करू. का खोटं बोलतायत तुम्ही? काय करताय? काय करताय? कशाला उठताय तुम्ही? उठू नका. थांबा. उठू नका. हो, ऐका माझं. काय करताय तुम्ही?
काय करताय हो? राघव काय करतोयस? हे बघा, कशाला उठताय तुम्ही खुर्चीवरून? ऐका, अहो राघव